Mumbai, the economical capital of India. A city which represents India at a global level, which is a treasury of talent, entertainment, fashion, development, and infrastructure, where we can see Western traditional tour, we can feel freedom, we can experience speed, and we can make our dreams a reality. But it is one part of India. Have you seen another one? Another one is still unseen. Our first step towards understanding Bharat, which is untold. We are here at a very old tribe of Maharashtra known as Katkari. They are basically based in Raigad and Pune. To understand more about their life, Untold Bharat team is here at a very small village of Raigad district known as Naneghol Katkarewadi. तुम्ही इथे किती वर्षापासून स्थगित आहात? इथं आम्ही जवळजवळ 150 वर्ष झालं. 150 वर्षापासून तुम्ही इथे असेच आहात. आणि ही घरं पहिली अशीच होती की नाही, पहिली कॅमरारी होती, केमलारी घरं होती असं गवताची. आणि ही घरं आता ही घरं आम्हाला सरकारी भेटलेली आहेत. स्कीम आलेली आणि त्याच्यातून तुम्ही ही घरं मागून घेतली. So I just want to ask something more about their traditions. So let's see what they are saying. तुम्ही इथे कोणते कोणते सण फ्रिक्वेंटली सहसा साजरे करता आणि कसे साजरे करता? आम्ही सण गौरीचा करतो, गणपतीचा, गौरी गणपतीचा, होली शिमग्याचा सण आमचा मोठा असतो आणि दिवाळी सण, बैल दिवाळी, शिमगा आणि गौर गणपती. रक्षाबंधन आता येणाऱ्या 26 तारखेला तुम्हाला रक्षाबंधन बद्दल काही माहिती आहे किंवा तुम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करता का? किंवा दिवाळी येते, नॉर्मली आपण दिवे लावतो, रांगोळी काढतो, असे काही सण तुम्ही साजरे करता? करतो सर. ते कशा प्रकारे करता? आणि दिवाळीमध्ये तुम्ही जसं लोक वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन पदार्थ बनवतात, मिठाया आणतात, तसं तुम्ही काय पदार्थ बनवता किंवा तुमचं? पुरणपोळ्या, शेंगा, वड्या, पुरणपोळ्या, वड्या, अळूच्या वड्या, ह्या अशा पदार्थ करतात सणासाठी थोडी. आणि रांगोळी वगैरे तुम्ही? रांगोळी दारामध्ये काढतात. रांगोळी अशी दारामध्ये काढतात रांगोळी. जसं नॉर्मली लोक दिवाळी साजरी करतात तसंच रक्षाबंधनला तुम्ही काय करता? राखी आणता, भावाला राखी बांधतात. मग बहीण त्यांना काय कपडा ना ते काय भांडी काहीतरी देतात. असं भाव त्यांना काहीतरी देतो, पैसे. खर्च कसा निघतो? म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे? व्यवसाय मजुरी, लोकांच्या कामाला जायचं ती मजुरी आणि माशांचा व्यवसाय. म्हणजे तुम्ही खाली जी नदी त्या नदीला बांधणं धरायची, अशी लाकडं टाकून त्यांनी त्याच्यामध्ये टोकरे लावायचं. आम्हाला ते बघायला हवं असेल तर बघायला भेटेल का कधीतरी भेटेल तुम्हाला, पण आता सध्या पाण्यामध्ये गेलेले आहेत. गणपतीत आता तुम्ही मासेमारी नाही करत? नाही, आता सध्या काय नाही. आता करतात पण गलावरती असं पाण्यामध्ये गळ टाकायचं. म्हणजे आपल्याला दिशा दाखवतात ना गलाची. मग तंगुसाला गल बांधून शानी, काठीला बांधून शानी टाकायचा. तो दिवसातनं अर्धा किलो, 1.5 किलो, 2 किलो मासं मारतात. असं तुम्ही दररोज करता? नाही, मजुरी कधीतरी अशी. म्हणजे टाईम भेटल्याच्या नंतर कोण बोलवल तसं, तुम्ही जसं बोलवाल मजुरीला या तर जायचं. आता हे घरामध्ये आहेत अशी. आणि ह्या मजुरीवर किंवा मासेचा व्यवसाय आहे त्याच्यावर तुमचं व्यवस्थित होतं, म्हणजे घर चालतं? घर चालतं. आणि परत आम्हाला राशनचं धान्य भेटतं, त्याच्यामध्ये आम्ही भागवून घेतो. राशनचं धान्य गव्हर्नमेंट त्याच्यातून भागवून घेतो. ह्याच्यातच जास्त करून भागत नाही. एक दिवस उपाशी तर 2 दिवस पोटाला असं असतं. भाजी करत नाही इकडं आमच्या बाजूला, भाजी जास्त करून करत नाही. भाज्या नाही करत. तुम्ही रोजच्या जेवणामध्ये काय खाता? रोजच्या जेवणामध्ये इकृती आणायचं. मग दुकानावरून डाळ भाजी हे आणायची, बटाटा वगैरे हे असं आणून त्या अनुषंगाने. आणि तुम्ही स्वतः काही पिकवत नाही किंवा भाज्या? स्वतः नाही. शेत नाही म्हणजे आम्हाला जागा नाही. आम्हाला पाठीमागं लावणी करता
लागवड करण्याकरता आम्हाला जागा नाही. तुम्ही इकडे येण्यासाठीचा काही इतिहास तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे 150 वर्ष आधी तुम्ही इथे कसे आलात आणि 150 वर्षापासून इथे आहात, तर मग तुमची इथे आजूबाजूला जमीन का नाही आहे, असं काही इतिहास माहिती आहे? हे मध्ये आमच्या आजोबा येऊन उतरले तर कुठून आले? ते लांबून आले, ते एवढं माहिती नाही. हां, माहिती नाही. ते आलीत वस्ती करीत करीत इथं ठेवा जो मांडला तो इथल्या इथं राहिलं. काय 150-200 वर्ष झाली इथं. आता ही जे बोट आहेत ना, ही जर आपण भरली ह्यातमध्ये आपण टवली ना अशी, तर ही आता वाजत नाही म्हणून त्याला तोड दुसरा पाडला पाहिजे. तर ही आपली जी बोट आहेत ना, ही 8 बोट आहेत. हे 8 बोटातनं खाली निघायला पाहिजे. ही बघा, Everyone has one common and basic right, that is to dream about a future. Some people exist in this world who are not even aware about they are living in 21st century, year 2018. Apart from festivals, one more thing which each and every individual celebrates, at least 80% population from cities or developed areas are willing to celebrate, is their birthday. But what about those people who even don't know about their birth date, who are not even aware about their age, what dreams and goals they will be having for their entire life? Yes, this simplicity still exists within community of people. मग ठेकेदार महाडचं होतं. मग ते महाडच्या ठेकेदारांनी येऊन त्यांनी ते काम केलं आणि मग त्याच्यामध्ये मग नंतर शाळा सुरू झाली. नाही तर तोपर्यंत ह्या खोलीमध्ये होती. या खोलीमध्ये शाळा व्हायची. ह्या खोलीमध्ये शाळा व्हायची सगळ्या मुलांची. सगळ्या मुलांची. ह्यामध्ये आता दर्जा लावला ह्याच्यामध्ये ती खोली मी दिलेली त्यांना पोरांना शाळा शिकण्याकरता. अच्छा, शाळेचं काम जेव्हा सुरू केलं तर किती वेळेमध्ये पूर्ण केलं त्या लोकांनी? झालं तरी 3 वर्षामध्ये झालं. ते 3 वर्ष लागले शाळा बांधायला. 3 वर्ष लागले. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या कोणत्या खाण्याच्या वस्तू वापरता आणि जेव्हा काहीतरी स्पेशल असतं, जेव्हा सण असतं, तेव्हा तुम्ही काही वेगळं बनवता? मला त्याबद्दल काही सांगू शकता? काय वेगळं बनवतो? मटण बनवतो. मटणात खोबरं मसाला सर्व वापरतो आणि वडं करतो. कसले वडे? वडे भोकाचे वडे. अच्छा, ते कशापासून बनतात? ते पिठाचं बनवायचं. असं पळपुटा असं गोळं करायचं, असं लाटायचं, ते काढून तेलात ह्याच्या कढईत टाकायचं, चमच्यानं काढायचं आणि ह्याच्यात ठेवायचं. अजून काही वेगळं? तुमच्याकडे जेव्हा लग्न होतं, मग लग्न असं म्हणजे कुणासोबत? म्हणजे आता ह्या वाडीतली मुलगी आहे, तर मग तिचं लग्न करण्यासाठी तुम्ही कसं जुळवता? किंवा आम्ही सरपंचाला अशी सर्व घेतो आणि 3ऱ्या वाडीला जातो. 3ऱ्या वाडीला जायचं आणि ते मुलगीचं नाव बघायचं, असं जमवायचं. तुमचं घालण्यामध्ये मला खूप सारे वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत. म्हणजे ज्वेलरीज खूप वेगवेगळ्या दिसतात. तर हे असं सगळेच जणांनी घातलेलं दिसतं. तर काही त्याचं महत्त्व आहे का? म्हणजे काही इतिहास आहे का? तेच नाही, पण ते आमच्या बायकाचं स्वभाव लेणं आहे ना, ते घालतो आम्ही नेहमी घालतो. वेगळीच नथ आहे. आमच्याकडे पण नथ असते, पण ती नथ आम्ही लग्नात घालतो. नथ आमच्या पण नथ आहेत, पण लग्नात घालायचे. लग्न कुणाचं असलं ना तर घालायचं. आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल म्हणजे ते शाळेत जातात का? शाळेत जातात. ही काय शाळा आहे आमची. कुठे शाळा? खाली शाळा आहे? शाळा आहे. ह्या वाडीची शाळा? ह्या वाडीची आमची आहे. आमची स्वतःची आहे, आमच्या वाडी. आणि मग ह्या वाडीतून कोणी असं बाहेर गेलंय का मुंबईमध्ये खूप शिकून नंतर तिकडे जाऊन? इथं 12वी शिकलेत, पण कोणाला नोकरी नाही, काय नाही, तशीच आहेत.
मग कुणीच प्रयत्न केला नाही कुठेतरी पण. महाडला जायचा पुलात नोकरीसाठी प्रयत्न करायचा? प्रयत्न लय केला पण आम्हाला नोकरीच ह्या वाडीतलं पोरांना नाही. 12वी शिकले, कोण 11वी शिकले, तशीच आहे. 10 वर्षापासून इथे शाळेत, त्याच्या आधी मग शाळा नव्हती? आधी पण होती बालवाडी अशी. तो सर यायचा ना, तो शिकवायचा कुणाच्या घरातल्या, मग जागा घेऊन शाळा बांधली. आणि ही शाळा 10वी पर्यंत आहे? नाही, 7वी पर्यंत. 7वी पर्यंत. आणि 7वी नंतर मुलांना मग देवळ्यात जावं लागतं शिकायला? इथून देवळ्यात जावं लागतं? देवळ्यात जातं, इकडनं त्या पुलावनं जावं लागतं पाण्यातनं. These people are living in very pure and beautiful life, and it is very rare to find in today's world. In this world of technology, our traditions, rituals has been left behind. We all are living in virtual life and steadily losing our roots of belonging. These people are still holding roots within their life, in their food, with their traditions and appearance. These people are representing real Bharat, which is unseen. सगळे जाता? शाळा कुठे आहे? आणि शाळा कितवी पर्यंत आहे? 7वी पर्यंत. तू इथे? तुझं नाव काय आहे? आरती. आरती. आणि तू आता कितवी मध्ये आहेस? 3री मध्ये आहेस. आणि तुला काय काय येतं? तुला शाळेमध्ये काय काय शिकवतात? अननस. I asked a question to the 5th standard boy standing around me about his percentage in last year examination. His answer was 5%, and it was so strange. And I got to know the level of education they are getting. But yes, the same small kid was very well trained and educated for other practical things they have to be performed to survive in that environment. We even was not able to walk on a slippery floor near river. But these boys were running on it. कसं आहे, मी 1-1.5 महिन्यापासूनच या ठिकाणी कार्यरत झालेलो आहे. मी 5-6 वर्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नोकरी केलेली. मी प्रॉपर बीडचा आहे, झिंजूर केसर. तर कसं आहे, या ठिकाणी आल्यानंतर किंवा आम्ही ज्या ठिकाणी होतो कोल्हापूरला, तर व्यवस्थित शाळा होती, चांगला समाज होता त्या ठिकाणी. मुलांना असं काही जास्त प्रिपरेशन करायची काही गरज नाही पडायची, कारण सुशिक्षित सगळे समाज होता. परंतु या ठिकाणी आल्यानंतर असं निदर्शनात आलं माझ्या, या मुलांना पहिली गोष्ट इथलच्या पालकांचं अज्ञान, अंधश्रद्धा आणि शाळेविषयी अनास्था, यामुळे हे मुलं एकतर शाळेत येत नाहीत. त्यांना फर्स्ट टाईम इकडे आल्यानंतर बोलावं लागतं. दररोज सरांना माहिती आवाज द्यायला लागतो आम्हाला, मुलं जमा करायला लागतात. मग शाळा चालू होती स्टार्टनंतर कसं आहे. आणि दुसरी गोष्ट यांची बोलीभाषा वेगळी आहे. आम्ही मराठीमध्ये बोलायचं म्हणलं तर वैयक्तिक मलाच अजूनही काही त्यांचे शब्द ओळखत नाहीत. आपण लिहिणे, काढणे वगैरे म्हणतो, ते पाडणे म्हणतात. असे बरेचसे काही शब्द आहेत की डिफरंट येतं. त्यामुळं अध्यापनामध्ये बी जरा चेंजेस करून घ्यायला लागते. जे जुने शिक्षक आहेत सरांसारखे, ज्यांनी 17-18 वर्ष इथं काम केले, त्यांच्या लगेच ते लक्षात येतं. पण माझ्यासारख्या नवीन शिक्षकाला ते लगेच कॅप्चर करणं अवघड जातं. असं बऱ्याच प्रकारे आहे. आणि त्यांचं कसं शिक्षण, आरोग्य, असं बऱ्याचशा गोष्टी इथं सुधारणा होण्याची गरज आहे. After a great conversation with their teachers, let's try to elaborate something about their thoughts on their education and their future. माझं नाव रोहिणी मुकुंद. मग रोजने उठा, आंगला, दात घासा, चाय प्या, मग आयशीत जात कामाला, बाहेरचा आईसपाटीत जा. मग कसं जा आई जात तर 2 पैसा आणत, तर बाजार बिजार आणत, तर आम्हाला जेवण खालत, तर आम्हाला शाळेत अंगलवत. पालक आज यांच्या पालकांकडे जर आपण बघितलं ना, तर खूप आणि खूप म्हणजे अत्यंत हलकीचं जीवन, म्हणजे तुम्हाला शब्दातही मी सांगू शकत नाही. आज जे आहे ते आजच्या पुरतंच, उद्याची भ्रांत अजिबात नाही. आज जो पालक कामाला गेला आहे तो आज काम करणार, संध्याकाळी त्या मालकाकडून जे पैसे भेटतील ते घेऊन येणार आणि संध्याकाळी त्याच पैशाचं तांदूळ म्हणा, भाजी म्हणा, जे काय लागेल ते आणणार, संपलं. उद्यासाठी पैसे त्याच्याकडे नसतात. आणि अशा पालकांकडून
ते आपल्याला बिलासाठी लाईट बिलासाठी पैसे देतील हे अपेक्षा धरणं तर व्यर्थ आहे आणि त्यामुळं ते बिल वाढत गेलं आणि आमचं थकीत बिलामुळं वीज कनेक्शन कट झालेलं आहे. आदिवासी विशेषतः कातकरी या समाजाविषयी जर बोलायचं झालं तर कातकरी हा जो समाज आहे स्वातंत्र्याला आज 72 वर्ष झाली. 72 वर्ष होऊन देखील तसं म्हटलं तर शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला हा समाज आहे. आदिवासीमध्ये बऱ्याच जाती येतात परंतु हा जो कातकरी समाज आहे तो शैक्षणिकदृष्ट्या अतिशय अप्रगत आहे. माझं नाव अजय विजय घोगरे हा. मैं रोज एकला आंगला पान तपी आणि रोज शाळेत या. आणि मला आईशीच मासे मारूला नाही मजात मासे विकत आणि काही 2-4 पैसा मिळत त्यांना तांदूळ बटाटा काही आणत कोरड्याला जेवणाला आणत आणि मग शाळा सुना घर आणा का मग आम्हाला त्या काही खावला देत. These people are living in this area from last 1.5 centuries. Still they don't own a single piece of land. Recently they got houses made out of bricks 2-3 years before. Till that day they used to live in a hut, houses made out of grass. Suffering from more than 100 of problems in their life, I was observing consistent smile on their faces. For me, they are an example of optimism.